जय गुरुदेव जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय गुरुदेव. रामकृष्ण हरी, जय गुरुदेव. रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी ताई. गुरुदेव. रामकृष्ण हरी, जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव रामकृष्ण हरी. जय गुरुदेव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वारति साक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. प्रथम कला उपोद्घात विचार चंद्रोदय दर्शन पान क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 18. आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याला इच्छा कशाची असते. तर प्रत्येकाला इच्छा ही दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती अर्थात प्रत्येकाला सुखाचीच इच्छा असते. आता विचार केला तर धर्म आहे, अर्थ आहे, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. पण हे त्याच्यामधले 3 जे आहेत ते गौण सांगितले. त्यातला एक जे आहे ते मुख्य सांगितला तो म्हणजे मोक्ष. आणि प्रत्येक जीवाला मोक्ष म्हणजे काय सुख आणि सुखाचीच प्रत्येकाला काय आहे इच्छा आहे. मग ह्या सुखाची इच्छा तर आहे पण ते सुख प्राप्त कसं करून घ्यायचं तर अज्ञानाची निवृत्ती करावं लागतं. कारण अज्ञानामुळे जीवाला जन्म आणि मरण जे आहे ते पाठीमागं लागलेलं आहे. अज्ञानामुळेच काय झालेलं आहे जीव न कळणेपणा कळायला लागले तरी पण कळत नाही अशी स्थिती झाली ना. का नाही कळतय पण कळत नाही म्हणून ते असंभावना विपरीत भावना आल्यात ना मध्ये. आणि म्हणून आता अज्ञानाची निवृत्ती करायची मिथ्यात्वाचा निश्चय करावा लागतो. जे दिसायले ते मिथ्या जे दिसायले ते मिथ्या. कारण हे अज्ञानामुळे सत्य वाटायला लागले. प्रत्येक गोष्ट आपल्याला सत्य का वाटत आहे तर अज्ञानामुळे. अज्ञानाचा काय झालेला आहे आपल्या डोळ्याच्या समोर पडदा आलेला आहे. नाहीतर मग सरळ सोप्या भाषेमध्ये अज्ञानाचा चष्मा घातलाय आपण म्हणून तर सगळं खरं वाटायले. देह खरा इंद्रिय खरे विषय खरे संबंधी खरे नाते गोते संबंधी सगळं सगळं इटू झेड खरं वाटायले. आणि हेच काय आहे मायेचं लक्षण. जे नाही ते दाखवणं त्याला खरं समजणं. जे नाही ते ती माया दाखवती. आहेस कोण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा. प्रत्येक ग्रंथ ते सांगायला का नाही. पंचकर्णाने तेच सांगितलं विचार चंद्रोदय तेच सांगणारे विचार सागर तेच सांगणारे प्रत्येक ग्रंथ तेच सांगायले की तू सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेस. सांगायला लागलेला आहे तरी पण अज्ञानाचा चष्मा काढलाय का
अज्ञानाचा चष्मा घालून आपण म्हणतो मी परमात्मा आहे. आपण मननात का म्हणायला लागलो, जोमानं म्हणायला लागलो. निश्चयात्मक लोकांना असं वाटतं किती निश्चय झालाय, पण अज्ञानाचा चष्मा घालून. मग काय करावं लागन? चष्मा काढावा लागन. त्याच्यासाठी काय करायचं? मिथ्यात्वाचा निश्चय. एकदम तर निघत नाही, लई दिवसानं काय केलेलं आहे, फिट्ट बसवलाय चष्मा. आणि त्याकरता म्हणजे हळूहळू हळूहळू काय करा? मिथ्यात्वाचा निश्चय करा. मग मिथ्या 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 म्हटलं की मग लक्षात येते, अरे मिथ्या वस्तूच नाहीये. मिथ्या वस्तूच नाही, रज्जूवर सर्पच नाही, सुप्तीवर रजतच नाही, स्थाणूवर पुरुषच नाही. मग काय आहे? नाही नाही आम्हाला भ्रम झालता, हे कळतंय. आणि मग अरे रज्जूच तर आहे, सर्प नाही रज्जूच आहे, स्थाणू नाही पुरुष नाही स्थाणूच आहे, रजत नाही शिंपच आहे. तसं जगत नाही ब्रह्मच आहे. पण केव्हा? केव्हा कळन? मिथ्यात्वाचा हळूहळू निश्चय केल्याच्या नंतर. म्हणून इथं ह्या विचारचंद्र उदयमध्ये आपले जे आहेत ना सुबोध, आहे का नाही, ते काय सांगत आहेत की बाबा तू निश्चय कर. आणि त्याच्याकरता सुंदर अशी सोपी भाषेमध्ये आपल्याला प्रश्न उत्तर त्यांना काय केलेलं आहे सांगितलेले. एकदम अवघडात, कारण प्रश्न उत्तर सोपे सोपे जातात, आहे का नाही. पण त्या पॅरेग्राफ मधून प्रश्न काढणं, त्याचं उत्तर शोधणं किती अवघड आहे. म्हणून इथं आपल्याला सुटसुटीत भाषा, प्रश्न आणि उत्तर दिले. प्रत्येकाचे प्रश्न काय असतात ते त्यांनी लक्षामध्ये घेतले. म्हणून तर संत महात्म्यांची कृपा असते. त्यांचे कसे असं दयेचे सागर असतात, कृपेचे सागर असतात. म्हणून त्यांनी सुंदर असा ग्रंथ आपल्या हातावर काय केलाय, आणून ठेवलेला आहे. आपल्यासाठीच हा ग्रंथ हिंदीमध्ये होता पहिले, आहे बी अजून बी बरेच जण हिंदीमध्ये पण घेतात. पण हिंदी भाषेमध्ये कसं आहे, जेवढं मराठी भाषेमध्ये कळतंय तेवढं हिंदी भाषेमध्ये काही काही शब्द अवघड जातात. तेवढं मराठी भाषेमध्ये आपल्याला अवघड सुटसुटीत आहे ना, कारण आपली मातृत्व भाषा मराठी आहे. आणि मराठी भाषेत सोडून आपण हिंदीकडे कशाला वळायचं? एखादा शब्द कळना न वळना, आहे का नाही. नाही एखादा कशाला बरेच शब्द कळत नाहीत. पण आहे ना आता नशिबानं मराठीतून, म्हणून पुरेपूर फायदा करून घ्यायचा. एवढे ज्ञानेश्वर महाराज होते बघा ना. गोष्ट 56 काय होत होत्या भाषा येत होत्या, 56 भाषेचा केला से गौरव. पण कोणत्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली? मराठी भाषेमध्ये. ए मराठीची नगरी, आहे का नाही. कारण मराठी भाषेचा गौरवही म्हणले आम्हाला. तसं आपण मी मग बाकीचं सोडायचं ना, आपल्या आपल्या भाषेमध्ये आहेत ना, सोपी आहे ना पुन्हा. म्हणून असं चला मग काय सांगायला लागले, काय करावं लागल? अज्ञानाची निवृत्ती. अज्ञानाची निवृत्ती करायला काय करायचं? मग काय खडग कोणत्या हातात धरायचं? विवेकाचं. त्याच्यामध्ये 2 सत्य मिथ्याचा निवाडा करून मिथ्यात्वाचा निश्चय करण्याच्या पाठीमाग लागायची. ही सुरुवात आहे बरं का. मग आता सांगितलं बाबा तुला खरंच मोक्ष लागतो ना, तुला ब्रह्मज्ञान पाहिजे बरं का. कारण ज्ञानाविन एके उपाय करीसी जितुके अधिक गुंतसी रुकिये. अधिक अधिक काय होते म्हणजे बाकीचं करायला जाशील तर अधिक अधिक अडकशील, आहे का नाही. म्हणून ज्ञानाकडेच काय कर, भर दे. उगा इकडं तिकडं जाऊ नको, भटकू नको, उगा शिनभाग येते, आहे का नाही. ही रस्ता पकडायचा एकदा, जाऊ दे आता बस झालं, जाऊ दे त्या रस्त्याने जाऊ, तिथूनच यायचं वापस, त्या रस्त्याने जायचं. पण नाही नाही ती सोपा होता की तिथून दूर वापस यायचं, दुसऱ्या म्हणजे किती शिनभाग आहे. त्याच्यापेक्षा एक रस्ता पकडला तिकडच चल ना, शेवटपर्यंत चल, येऊस तर ठिकाण चल. आपोआप तुला काय होणार आहे ते सापडणार आहे. बरं हळूहळू कासवाच्या गतीने चल, सशासारखं नको पळू. नाही ना तुला कळ ना, कासवासारखं चल बाबा, आपण चल ना, आहे का नाही. असं सांगायला बरं का आपल्याला. म्हणून ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आता हे ब्रह्मज्ञान जे आहे ते आपल्याला यथार्थ जाणून घेतल्याशिवाय कळणार नाही. ते कसं यथार्थ जाणायचं, त्याला सुंदर असं काय केलेलं आहे, दृष्टांत देऊन सांगितलं. कशाचा? घटाचा. घटाचा दृष्टांत देऊन सांगितलं. बरं ज्ञानामध्ये पण परोक्ष अपरोक्ष असे 2 ज्ञान सांगितले. मग परोक्ष ज्ञान सच्चिदानंद ब्रह्म आहे. कळ ना का? कुणाला कळना झालंय? कुणाला समजणं झालंय सच्चिदानंद ब्रह्म आहे म्हणून, मीच आहे म्हणून. बरं मीच जाऊ द्या, आहे तर कळालं ना. मी लांब राहिलं पण आहे वाटायला लागले ना. वाट ना, वाटत बी नाही. बघा तुम्ही परोक्ष ज्ञान सुद्धा आहे का आपल्याकडं, जोपर्यंत आपण श्रवणामध्ये आहोत. श्रवणाच्या
आपण जोपर्यंत सानिध्यामध्ये किंवा संतांच्या संगतीमध्ये आहे तोपर्यंतच वाटते हा ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, मी परमात्मा, देह मिथ्या, आहे का नाही. संत संगती सुटू द्या बरं. आता बी बघा तुम्ही अनुभव घ्या. आता जोपर्यंत आपण संतांच्या संगतीमध्ये आहे तोपर्यंत, नंतर आपला भाव तपासा ना तुम्ही. रात्रीच बघा किती वेळ आपला भाव ब्रह्मभाव होता आणि किती वेळ आपला देहभाव होता. हे तपासल्याशिवाय प्रगती होत नसती बरं का. हे तपासावं लागतं. तपासलं तर प्रगती, नाही तर काही नाही. जैसी थे वैसी, जशाला तसंच मग म्हणले. काय त्याच्यामध्ये प्रगती नाही आहे का? हो. चला का? हो. ऐकायलात का? ऐकायलात. पाटे का पाटे, बस. पण अनुभव, अनुभवासाठी काय करावं लागन? तपासणी करावं लागन. असं मग आता हे ज्ञान दोन प्रकारचं सांगितलं, परोक्ष अपरोक्ष ज्ञान सांगितलं. परोक्ष ज्ञानामध्ये असत्वपादक आवरणाची निवृत्ती होत असते. आणि मग अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानामध्ये पण दोन प्रकार सांगितले. दृढ अपरोक्ष ज्ञान, अदृढ अपरोक्ष ज्ञान. सच्चिदानंद ब्रह्म आहे, हे काय आहे? अपरोक्ष ज्ञान आहे. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, हे अपरोक्ष ज्ञान झालं. मग आता हे ज्ञानामध्ये सुद्धा काय दृढ आणि अदृढ सांगितलं. आता अदृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये ते अदृढ अपरोक्ष ज्ञान म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना सहित ज्ञान, त्याला म्हटलेलं आहे अदृढ अपरोक्ष ज्ञान. आता ह्याच्या सहित असंभावना, विपरीत भावना जशाला तशा, संशय जशाला तसे, काय करावं काही कळना झाले, आहे का नाही. कर्म करावं का उपासना करावं का ज्ञानाकडे जावं, काही माती कळत नाही. म्हणून श्रवणानं, सारखं श्रवण केलं की मग लक्षात येते, अरे बरोबर आहे. कर्मानं काय सांगितलं? मल नावाचा दोष जातो. उपासनेने काय होते? उपासनेनं विक्षेप नावाचा दोष जातो. आणि ज्ञानानं काय होते? आवरण नावाचा दोष जात असतो. हे कळतंय. मग काय करायचं काय नाही हे आपल्याला कळतं ना. मग ही जी असंभावना आहे त्याच्यामध्ये प्रमाणगत संशय आहे, त्याची निवृत्ती होईल. आणि निरंतर मनन केल्याच्या नंतर जीव ब्रह्माचा भेद सत्य, अभेद सत्य, हे सुद्धा कळते. भेद नाही, भेद सत्य नाही बरं का. त्या दोघांमध्ये भेद नाहीच आहे. जीव हा जो आहे तर तो त्या ब्रह्माचा अंश आहे. अंश आणि अंशी एकच असतात. ममेव अंशो जीव लोका, माझाच अंशी जीव. कुठला भेद त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये भेद नाही. त्याच्यामध्ये काय आहे? अभेद. गेला ना हा बी संशय. मग कुठं राहिला संशय? झालं. ज्ञानानं मोक्ष होते, ज्ञानाचीच गरज आहे हे कळलं. आणि परत काय लक्षात आलं की बाबा जीवाचा आणि ब्रह्माचा भेद नाही, तसं काय आहे? अभेदच आहे. दोन संशय गेले. मग तिथं कोणती भावना गेली? असंभावना गेली. आता जी विपरीत भावना होती, जीव ब्रह्माचा भेद सत्य का देहादिक प्रपंच हेही सत्य, म्हणजे दोन दोन सत्य. जीव ब्रह्माचा भेदही सत्य आहे, देहादिक प्रपंचही सत्य आहे, ही विपरीत भावना आहे ना. सगळं सत्य वाटायला लागले. जीव ब्रह्माचा भेद ते बी सत्य, देहादिक प्रपंच तेही सत्य. मग जेव्हा आपण इथं निधिध्यासन करू, निरंतर सारखं त्या चिंतनामध्ये राहू, त्या चिंतनामध्ये राहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते, निधिध्यासन केल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये येते की बाबा जीव ब्रह्माचा भेद सत्य नाही बरं का. आम्ही इतका दिवस भेदच मानला, जीव वेगळा ब्रह्म वेगळं, मला मी वेगळंच वाटू लागलो, पण नाही. देहादिक प्रपंच आम्हाला सत्यच वाटू लागलं, पण नाही, हे सगळं मिथ्या आहे. देहा सगळं सगळं मिथ्या आणि एक ब्रह्म सत्य आहे. जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य, हा आमचा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि मग जीव ब्रह्माचा भेद सत्य नसून जीव आणि ब्रह्माचा अभेद सत्य आहे. आणि जगत नसून आहे काय? सगळा परमात्माच आहे, अशी प्रतीती येते. तेव्हा निधिध्यासनानं अशी प्रतीती येते. कारण का? भ्रमराच्या संगे काय म्हणले? भ्रमरची होय कीटकत्व जाये पालटुनी. काय झालं म्हणले तिचं? त्या भिंगरीचं, ती आळी होती. भुंगा यायचा, इकडून तिकडून यायचा, त्या आळीला टोचकणी मारायचा, इकडून तिकडून यायचा, त्या आळीला टोचकणी मारायचा. मग त्या आळीला काय झाला? त्या भुंग्याचाच ध्यास लागला. इतका ध्यास लागला की भुंगा येईन मला टोचकणी मारण, भुंगा येईन मला टोचकणी मारण, असा ध्यासा ध्यासात त्या आळीची काय झाली होती? भिंगोरी. अहो ती आळीला पंख फुटले ध्यासात. ध्यास एवढा घेतला, पंख फुटले आणि ती भिंगोरीहून उडून गेली. तू तर म्हणले जीव जो आहे ते ब्रह्मरूपच ना. आता ती आळीचा आणि त्या भुंग्याचा अर्थात काही संबंध नव्हता, तरी तिला पंख, त्याच्या नादानं, त्याच्या निधिध्यासनानं, त्याच्या चिंतनानं काय झाली? तिला पंख फुटले. तू तर आहेसच ना मुळात. तू कसा आहेस? ब्रह्मस्वरूपच आहेस. तू ज्ञान स्वरूपच आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हे तुझे स्वरूप असून सुद्धा तू देहाकडे आलास, इंद्रियाकडे आलास, विषयाकडे आलास.
मग तू जर असं निधिध्यासन केल्याच्या नंतर सहज तुला काय होशील, ब्रह्मरूप होशील. ब्रह्मे भावे आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे तत्परायण अहर्निशी. मग म्हणले काय होणार आहे, तर जीव ब्रह्माचा भेद सत्य जे वाटू लागला, देहादिक प्रपंच हेही जे सत्य वाटू लागलं, ही जी विपरीत भावना होती आम्ही निधिध्यासन केल्यामुळं ही जी भावना आहे तिची निवृत्ती झाली. आणि आम्हाला आता एकच जनन हे अवघा जनार्दन किंवा पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म, अशी काय झाली आम्हाला तिथं प्रतीती आली. अर्थात आमची संशय तिथं निवृत्त झाले. पण झाले तर ठीक आहे, पण नाही झाले तर आता हे असंभावना बी तशीच, विपरीत भावना बी तशीच, आणि ब्रह्म आत्म्याचा निश्चय झाला की माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं नुसतं काय झालंय निश्चय, ते पण अदृढ. कारण का, असंभावना आणि विपरीत भावना जशाला तसे आहेत, म्हणून त्या ज्ञानाला अदृढ ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आता हे ज्ञान झालंय आणि आमचा काय झालं म्हणजे असं ज्ञान झालं आणि एकाएकी देह पडला. कारण आमचे श्वास संपले, जेवढं आयुष्य होतं तेवढं आयुष्य काय झालं भोगलं. कारण देहाने माते प्रारब्ध कर्म, आमचं प्रारब्ध कर्म संपलं. देह प्रारब्ध संपला की देह राहतय का, नाही राहत. कारण देहात जो आहे ते प्रारब्धावर आधारित आहे, अवलंबून आहे. प्रारब्ध संपलं, देह पडला. मग आता आमचं तर दृढ ज्ञान व्हायचंच राहिलं होतं. मग म्हणले इथपर्यंत आल्याच्या नंतर जरी तुला वाटत असे, निश्चय जरी झालाय की काय सच्चिदानंद ब्रह्म आहे, पण दृढ नाही झाला, डगमग डगमगच होत निश्चयामध्ये. कधी देहाकडे येऊ लागलं, कधी आत्म्याकडे जाऊ लागलं, कधी एकदा मी आत्मा म्हणू लागलं, कधी एकदा देह मी म्हणू लागलं. मग असा अदृढ होतं ना, ते निश्चयच होत नव्हता ना, आणि ह्याच्यामध्ये देह पडला. तर त्याची काय गती झाली मग, तर म्हणले अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं काय फळ सांगितलं, मग उत्तम लोकाची प्राप्ती होईल. उत्तम लोकाची प्राप्ती तुम्हाला मी त्या दिवशी चांगलं वर्णन करून सांगितलं. नाही तर म्हणले पवित्र श्रीमंताच्या कुलात जन्माला येशील. नाही तर निष्कामता झाल्याने, आता बघा ह्याच्यामध्ये सुद्धा निष्कामता झाल्यास ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला येशील. ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला आले त्याचा उद्धार होणारच, कारण ज्ञानी पुरुष आहे ना तिथं, आणि त्याला संस्कार पडणारच. जरी सुरुवातीला नाही, पण शेवटी पडल्याशिवाय राहणार नाही. आपण उदाहरण घेऊ शकतो, आपण नाथबाबाच्या मुलाचं उदाहरण घेतलं जरी हरिकिशनाचं, तरी पण बघा सुरुवातीला नव्हते संस्कार, पण नंतर नंतर वडिलाचंच ऐकलं ना, नंतर मग ते वडिलाचं ऐकून त्याच वाटेने गेले ना. किंवा आमचे महाराज, आमचे बाबासाहेब महाराज पोळ, अगोदर आमचे बंडू भाऊ जे होते ना, बिलकुल परमार्थाकडे यायचे नाही, पण आता बघा बरं त्याच मार्गावर लागले का नाही. कारण आहेच श्रीमंत, एकतर निष्कामता झाली, महात्म्याच्या कुळामध्ये जन्माला आल्यावर ते रस्ता चुकत नाही, पण निष्कामता मात्र तिथं व्हावी लागते बरं का. असो, तर आपण महाराज इथपर्यंत असून आपण विषय बघितला. आता आपल्याला पाहायचं आहे दृढ अपरोक्ष ज्ञान. आज बघायचं आहे आपल्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. प्रश्न क्रमांक 18, सगळ्यांना लक्ष द्या, कारण आता हे डबल डबल विषय काही होत नसते. एकदा ही कला आपली झाली की नंतर काही ह्या कलाकडे आपण वळत नसतो. माहितीये ना, आपली गाडी पुढे पुढेच चलते, मागं वळती का नाही. जरी रिवर्स करायचं गेलं तरी आपल्याला काही लक्षात राहत नाही. त्याच्यासाठी काय करा, आता लक्ष द्या. पुन्हा रिवर्स गाडी काही येत नसते, ऐका नाही. तसं मध्ये मध्ये विचारत असतो आपण, नाही असं नाही, तरी पण लक्ष द्या. एकले अवधान दीजिये, मग सर्व सुखाशी पात्र होजिये, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. कोण म्हणायला लागले, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बरं का. बघा प्रश्न क्रमांक 18, पान क्रमांक 3. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, डबल काय म्हणलं तर मी सांगणार नाही. ताई मला डबल सांगा, ताई मी ऐकलंच नाही, प्रश्नच काय होता, अजिबात डबल विचारायचं नाही. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगायला लागले की सगळेजण लक्ष द्या. काय विचारला हो प्रश्न, हे असं अजिबात बोलायचं नाही. नाही येत म्यूट राहू द्या. पण मग काय प्रश्न विचारला हो तुम्ही, हे मी ऐकून घेणार नाही. आत्ताच तुम्हाला सावध करायले.
तर बघा, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? एक एक प्रश्न दोनदा दोनदा तीनदा तीनदा सांगायले बरं का. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर, असंभावना व विपरीत भावना रहित, असंभावना आणि विपरीत भावना रहित जो ब्रह्म आत्म ऐक्याचा निश्चय, याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. असंभावना आणि विपरीत भावना रहित, आता ह्या दोन्हीही संशय निवृत्त झालेत. असंभावना पण आणि विपरीत भावना दोन्हीही संशय निवृत्त झालेले आहेत. आणि मग हे संशय निवृत्त झाल्याच्या नंतर ब्रह्म आत्म ऐक्यात ज्ञानाचा निश्चय झाला. है की नाही. मीच कोण आहे, मी आत्मा ब्रह्मरूप आहे, असा काय झालाय, निश्चय झाला. याला काय म्हटलेलं आहे, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. याला काय म्हणायचं, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. प्रश्न विचारायले, लक्ष द्या. तर आपण 2 दिवस झालं ह्याच्यामध्येच घोळायला लागलोत, आहे का नाही. एक दिवस तुम्हाला सुट्टी पडली, तुम्ही अभ्यास पण केला असेल त्यावेळेला. तर आता प्रश्न असा आहे, असंभावना कशाला म्हणायचं. प्रश्न काय, नीट लक्षात राहू द्या. असंभावना कशाला म्हणायचं. ज्याला येतंय त्याने हातावरी करा, आणि ज्याला येत नाही त्याने नका करू. असंभावना, अजून पुन्हा लक्ष नाही, हा ताई मला येत नव्हतं मी हातवरी केला, असं नका म्हणू बरं का. पहिल्यांदाच मी सगळं सांगायले. हा, तर काय प्रश्न आहे, असंभावना कशाला म्हणायचं, हा प्रश्न आहे बरं का. बोला बरं स्वातीताई. जय गुरुदेव. असंभावनामध्ये दोन संशय दिलेले आहेत, प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय. अगदी बरोबर, प्रमाणगत, एवढंच पाहिजे होतं, एवढंच पाहिजे होतं. सुंदर जय स्वातीताई, खूप गुरुदेव. सुंदर उत्तर सांगितलं. कारण असंभावनामध्ये 2 प्रकार पडतात, प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय. अगदी बरोबर, छान सांगितलं. आणि ह्या प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय मिळून तिला म्हणायचं असंभावना. प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय मिळून तिला काय म्हणायचं असते, असंभावना. का मी हे डबल घ्यायले माहिती का, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून चाललंय. नाही तर मी खूपदा सांगितलं हे, तरी पण का चाललंय हे डबल. एकदा मी आत्ता म्हणल्याकडे, एकदा पुढे सरकलो की मागं आपण येत नाहीत. आणि हे का मागं आलो आज, कारण तुम्हाला कळावं म्हणून, आणि विषयानुसार. कारण विषय आहे ना तो, असंभावना विपरीत भावना रहित. जेव्हा आपण होतो तेव्हाच काय होणार आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान होणार आहे ना आपल्याला. म्हणून असंभावना कशाला म्हणायचं, तर जिथं प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय मिळून या 2 ज्या भावना आहेत त्यांना दोघांना मिळून काय म्हटलेलं आहे, असंभावना. आता अजून एक प्रश्न, प्रमाणगत संशय कशाला म्हणायचं. प्रश्न ऐका नीट, प्रमाणगत संशय कशाला म्हणायचं. जरी तुम्ही आता बघून सांगत असताना सांगा, काय हरकत नाही, पण पाठांतर करा. कारण पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला हे संशय कळणार नाहीत. आणि जोपर्यंत संशय कळत नाही तोपर्यंत निवृत्त कसे करतात, पाठांतर म्हणून करावं लागतंय. तर काय प्रश्न आहे, प्रमाणगत संशय कशाला म्हणायचं. ललिताताई बोला. मध्येच म्यूट उघडायचं नाही, कृपया लक्ष द्या. मध्ये म्यूट कुणी उघडू नका. बोला ललिताताई. वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद, याला प्रमाणगत संशय असे म्हणतात. कुंदाताई. जीव आणि ब्रह्म याच्यात भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे, यालाच प्रमाणगत संशय म्हणतात. चुकलं चुकलं? उत्तर, चुकलं आहे. मग चुकलं उत्तर. अंजनाताई बोला. वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे, भेद प्रतिपादन केला का अभेद प्रतिपादन केला प्रमाणगत संशय असे म्हणतात. हा, संगीताताई उबाळे.
जीव ब्रह्माचा वेदांशास्त्राच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद याला प्रमाणगत संशय म्हणतात. हा. आलं लक्षात सगळ्यांना? प्रमाणगत संशय, वेदाच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला का अभेद प्रतिपादन केला, याला काय म्हणायचं? प्रमाणगत संशय. त्या प्रमाणगत संशयाची निवृत्ती कशाने होते मंगलताई? रामकृष्ण हरी. प्रमाणगत संशयाचे अपरोक्ष ज्ञान झालेले, अदृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंच प्रमाणगत संशयाची निवृत्ती होते. उत्तर चुकलेलं आहे. मीराताई बोला. मी सांगू का? मीराताई म्हणजे मीनाताई की मीराताई? बोला बोला. हा, श्रवणाने निवृत्ती होते प्रमाणगत संशयाची. अगदी बरोबर. प्रमाणगत संशयाची निवृत्ती कशाने होते? तर श्रवणाने होत असते. अगदी बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न बघा, पुढचा प्रश्न. प्रमाणगत संशयाची निवृत्ती श्रवणाने होते. आता पुढचा प्रश्न, प्रमेयगत संशय कशाला म्हणायचं? प्रमेयगत संशय कशाला म्हणायचं? प्रमेयगत संशय कशाला म्हणायचं? उषाताई बोला. रामकृष्ण हरिताई. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय होय. अगदी बरोबर. काय सुंदर कीर्तन केलं उषाताई. तुमचं नवल करावं तेवढं कमी. खूप ताई, सुंदर. मला खूप ताई, कीर्तन. तुम्ही सांगितलं. खरंच पहिल्यांदाच कीर्तन केलं. खूप सुंदर कीर्तन, विषयाला धरून पुन्हा एका नाही, इकडं तिकडं भटकल्या नाहीत, काही नाही. खूप सुंदर. सुरेखाताईपेक्षा छान केलं तुम्ही. सुरेखाताईपेक्षा छान कीर्तन केलं. इतकं छान होतं. नाही, खरंच. तिचा अभ्यास जास्त नाही. माझा अभ्यास नाही जे आहे ते सत्य. मी काय करायचं रे तुमच्यामध्ये? मी जे सत्य आहे ते बोलायले, हे का नाही? छान केलं. छान केलं म्हणून डबल डबल नाव घ्यायले, बाकी काही नाही. असं चला. तर बरोबर आहे, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय. बर का? आता ह्या प्रमेयगत संशयाची निवृत्ती कशानं होते? प्रमेयगत संशयाची निवृत्ती कशानं होते हा प्रश्न आहे बर का? प्रमेयगत संशयाची निवृत्ती कशाने होते शीलाताई? शोभाताई? मनन केल्याने होते. जय गुरुदेव. अगदी बरोबर. प्रमेयगत संशयाची निवृत्ती कशाने व्हायला लागलेली आहे? मनन केल्याने. अगदी सुंदर. बरोबर तुम्हाला उत्तर येईल बर का? अगदी छान अभ्यास चाललाय. असाच अभ्यास करत राहा. तुम्ही छान सांगायलात ना. हा, आता पुढचा प्रश्न बर का. विपरीत भावना कशाला म्हणायचं? प्रश्न नीट ऐका. विपरीत भावना कशाला म्हणायचं झुंबरताई? जीव ब्रह्माचा भेदही सत्य व देहादी प्रपंच हे सत्य, असा जो विपरीत निश्चय आहे ना त्यालाच विपरीत भावना असं म्हणायचं. हा, बरोबर आहे. जीव ब्रह्माचा भेदही सत्य, देहादी प्रपंच ही सत्य, असं जो विपरीत निश्चय ह्याला विपरीत भावना. विपरीत म्हणजे उलट ज्ञान असते बरं का, उलट ज्ञान. मग ह्या विपरीत ज्ञानाची निवृत्ती कशाने होते हेमलताताई? विपरीत ज्ञानाची निवृत्ती निधिध्यासनाने होते. जय गुरुदेव. अगदी बरोबर. काय तुम्ही हुशार झाले हो आता सगळेजण. लई छान उत्तर दिले. अगदी बरोबर. हे काय आहे आता लक्षात आलं तुमच्या. प्रमाणगत संशयाची निवृत्ती, प्रमेयगत संशयाची निवृत्ती, विपरीत भावनाची निवृत्ती कशाने होते मंगलताई? आलं का लक्षात? बोला. आलं म्हणजे एकदमच कसं आले की लिहिलेलं. सांगा ना मग आता, म्हणून तर विचारले. सांगा. तिन्ही संशयाची निवृत्ती सांगा. हा. प्रमाणगत संशय हे श्रवणाने निवृत्त होते, प्रमेयगत संशय हे मननाने निवृत्त होते, आणि विपरीत भावना हे कशामुळे निवृत्त होते? निधिध्यासन केल्यामुळे. अगदी बरोबर. अगदी छान सांगितलं. बोला विजयाताई. तिन्ही संशयाची निवृत्ती कशाने होते? बोला विजयाताई. जय गुरुदेव. प्रमाण विपरीत ज्ञानाची निवृत्ती कशाने होते? तर
श्रवणाने होते, मनन आणि श्रवण केल्याने. आवाजही नाही तुमचा. अंजना ते सांगा. म्हणजे क्रमांकात संशय आहे ना त्याची निवृत्ती श्रवणानं होती आणि प्रमेय संशय ना त्याची निवृत्ती मननानं होते आणि विपरीत हे जीव ब्रह्माचा वेळ हे सत्य आहे का देहादी प्रपंच हे सत्य आहे त्याची निवृत्ती निधी असताना होते काय रामकृष्ण. बरोबर, एकदम छान छान सांगितलं. बोला कुंदाताई. प्रमाणगत संशयाची निवृत्ती सर्वनानं होती आणि प्रमेयगत संशयाची निवृत्ती मननानं आणि विपरीत भावना ह्याची निवृत्ती निधिध्यासन. बरोबर. बोला रंजनाताई. रंजनाताई पिलाजी बोला. जय गुरुदेव. विपरीत भावनाची निवृत्ती कशाने होते? मननाने होते. विपरीत भावनाचा नीच ध्यासन हे होते ते असंभावनाने होते. कुठेही आणि कुठे चालला तू? रस्ता नाही चुकला तुमचा? आहे ना ग्रंथ आहे. ग्रंथाचं जाऊ द्या. बरोबर. विपरीत भावनाची निवृत्ती होती असंभावनाने. ओ रंजनाताई म्यूट करा आणि दुसऱ्याच ऐका आता. चुकायला लागलंय सगळं. सगळं चुकलं. काही सुद्धा बरोबर आलं नाही. ललिताताई बोला. प्रमाणगत संशयाची निवृत्ती श्रवणाने होते. विपरीत भावना याची निवृत्ती निधिध्यासनाने होते. आणि निवृत्ती बघा कसे गतिरोधक लागायलेत मध्ये मध्ये. लय खड्डे लागायलेत बाबा. काय करावं काय नाही. मला वाटलं लईच यायला समजायला काय की, पण काय नाही, मध्ये मध्ये गळावी लागलेत. बोला बरं सुरेखाताई. रामकृष्ण. प्रमाणगत संशय श्रवणाने निवृत्त होतो. प्रमेयगत संशय मननाने निवृत्त होतो आणि विपरीत भावनाची निवृत्ती निधिध्यासनाने होते. अगदी बरोबर. असं पाहिजे. बरोबर लक्षात ठेवत जा. कुठं लक्ष असते काय माहित. कल्पनाताई बोला. मी सांगते ताई पुन्हा. प्रमाणगत संशय श्रवणाने निवृत्त होतो. प्रमेयगत संशय मननाने निवृत्त होतो आणि विपरीत भावना